नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत एमएसटी सीईटी साठी फर्स्ट चॅप्टर मधून जे काही महत्वाचे क्वेश्चन असतील पीवायक्यू म्हणा किंवा एक्झाम मध्ये विचारू शकतील असे काही क्वेश्चन घेऊन आलो. तर आपण चालू करूया फर्स्ट चॅप्टर मधले एमसीक्यू. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, मेल गॅमेट इन अँजिओस्पर्म आर फाउंड बाय डिव्हिजन ऑफ. मेल गॅमेट जे असते अँजिओस्पर्म मधलं म्हणजे फर्स्ट चॅप्टर मधला क्वेश्चन आहे बघा. हे डिव्हिजन ऑफ कशाचं डिव्हिजन होऊन दोन मेल गॅमेट तयार होत असतात बघा. तर मायक्रोस्पोरचं पण डिव्हिजन होतं, इथं मायक्रोस्पोरचं पण डिव्हिजन होते, पण काय विचारलं आपल्याला, मेल गॅमेट्स आर फाउंड बाय डिव्हिजन ऑफ. तर इथं काय यायला पाहिजे, तर इथं पण डिव्हिजन होतंय, पण इथं आपल्याला जर सेल डिव्हिजन विचारलं असतं तर आपण मायक्रोस्पोर केला असतं. इथं काय झालं, हे पण ऑप्शन येऊ शकते. एमएमसी म्हणजे मायक्रोस्पोर मदर सेल, त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह सेलचं होत नाही. तर जनरेटिव्ह सेल जे आहे, जनरेटिव्ह सेलचे डिव्हिजन होऊन त्याच्यापासून दोन मेल गॅमेट तयार होतात. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बी. नंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, इन ऑर्निथोफिलस प्लांट फ्लावर लॅक. ऑर्निथोफिलस प्लांट जे असतात त्या प्लांट मध्ये फ्लावर कडे लॅक असणे म्हणजे अब्सेंट असतो. काय अब्सेंट असतो, तर ऑर्निथोफिलस प्लांट म्हणजे कोणते, असे प्लांट ज्या प्लांट मध्ये पॉलिनेशन बर्ड थ्रू केलं जातं. तर बर्ड कडे एक गोष्ट थोडी कमी असते किंवा एका गोष्टी त्याच्याकडे कमतरता असते. कोणती, बर्ड हॅव पुअर स्मेल सेन्स ऑफ स्मेल. म्हणजे बर्ड कडे काय असते, स्मेलचं जे सेन्स असते ते पुअर असते, म्हणजे त्याला स्मेलची गरज नाही. स्मेलची गरज नसेल तर त्याच्यासाठी काय ऑप्शन असणं, म्हणजे फ्रॅग्रन्स. फ्रॅग्रन्स नसेल तरी चालतं, का, कारण त्याला स्मेल घेण्याचा सेन्सच नाही. तर फ्रॅग्रन्स असून काय उपयोग होणार आहे का, नाही. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी, फ्रॅग्रन्स. आता क्वेश्चन थर्ड बघा, फिमेल गॅमेट इज डॅश इन कलर. आता फिमेल गॅमेटोफाइट किंवा फिमेल गॅमेट जे असते त्याचा कलर काय असतो ते विचारलेलं आहे. तर ऑरेंज कलर फर्स्ट ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन आहे पिंक कलर, त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन आहे रेड आणि लास्ट ऑप्शन आहे कलरलेस. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यात, रेड कलर असेल, ऑरेंज असेल का पिंक असेल. तर आपण जर बघितलं मेल गॅमेटोफाइट, आता इथं कोणताच कलर कुठंच एनसीआरटी असेल किंवा स्टेट बोर्ड असेल कुठंच कलरचा उल्लेख केलेला नाही. तर याचं करेक्ट आन्सर असेल कलरलेस. काय असायला पाहिजे, कलरलेस. नंतर 4 नंबरचा क्वेश्चन बघा, पोलन टॅबलेट आर अवेलेबल इन मार्केट फॉर. मार्केटमध्ये जे पोलनच्या टॅबलेट अवेलेबल आहेत ते कशासाठी अवेलेबल आहेत, इन विट्रो फर्टिलायझेशन साठी आहेत का, त्याच्यानंतर ऑप्शन बी आहे ब्रीडिंग प्रोग्राम साठी आहेत का, ऑप्शन सी सप्लिमेंटिंग फूड म्हणून आहे का, किंवा एक सितू कन्झर्वेशन साठी. जर पोलन ग्रेन असते तर आपण एक सितू कन्झर्वेशन साठी आपण कन्सिडर केलं असतं किंवा ब्रीडिंग प्रोग्राम साठी, पण इथं काय दिले, पोलन टॅबलेट्स. टॅबलेट्स म्हणजे काय झालं, आता डायरेक्ट सप्लिमेंटिंग फूड म्हणजे फूड सप्लिमेंट म्हणून यूज केलं जातं. ऑप्शन सी हे करेक्ट असणार आहे. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन बघा, फिलिफॉर्म apparatus इज अन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. फिलिफॉर्म apparatus कॅरेक्टरिस्टिक फीचर कशाचं आहे ते सांगायचं आपल्याला. ऑप्शन फर्स्ट असणार आहे एक सेल, ऑप्शन सेकंड आहे सिनर्जिड्स, ऑप्शन थर्ड झायगोट आणि लास्ट ऑप्शन आहे सस्पेन्शन. तर आता लॉजिकली पण आपण जाऊ शकतो की फिलिफॉर्म apparatus या चारही ऑप्शन ती कशाशी रिलेटेड आहे, तर फिलिफॉर्म apparatus कुठे आढळतो आपल्याला, विदिन सिनर्जिड्स. ज्याचा करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, बी, सिनर्जिड्स. कारण सिनर्जिडच्या मधात फिलिफॉर्म apparatus असतात जे पोलन ट्यूबला गाईड करत असतात. 5 नंबरचा क्वेश्चन बघा आता, द ओव्हल अटॅच टू दी प्लॅसेंटा ऑफ ओव्हरी वॉल बाय. ओव्हरीची जी वॉल असती त्याला एक ओव्हल अटॅच जे असतो कशा थ्रू अटॅच असतो ते विचारले आपल्याला. ओव्हल अटॅच टू ओव्हरी वॉल बाय कशा थ्रू अटॅच आहे ते विचारले. तर ओव्हलच्या स्ट्रक्चर मध्ये बघा हे रॅपिड शब्दच आपल्याला आढळलाच नाही. त्याच्यानंतर मायक्रोपाईल तर खालचा लोअर एंड जे आहे ओपनिंग त्याला आपण मायक्रोपाईल म्हणतो. नंतर हायलम ते जंक्शन आहे, आणि आपल्याला काय विचारलं, प्लॅसेंटा आणि ओव्हरीच्या वॉलला अटॅच असलेलं, म्हणजे करेक्ट आन्सर राहणार आहे सी, ट्युनिकल. नंतर 7 नंबरचा जे क्वेश्चन आहे बघा, फाइंड आउट ऑड वन. ऑड वन म्हणजे गटातलं बसणार ओळखायचं, म्हणजे हे एक त्याच्यातलं कोणतरी मिसमॅच असणार आहे किंवा एक तो थोडा डिफरंट टाईपचा असणार आहे. तर बघा फाइंड ऑड वन मध्ये बघा आपल्याला फर्स्ट ऑप्शन आहे मायक्रोपाईल. मायक्रोपाईल कशाशी रिलेटेड आहे, फिमेल गॅमेटोफाइट्स रिलेटेड आहे, बरोबर. त्याच्यानंतर एम्ब्रियो शॅक हे पण फिमेल गॅमेटोफाइट्स रिलेटेड आहे. त्याच्यानंतर न्यूसेलस, इंटुग्युमेंटच्या मधात जे पेस असतो त्याला आपण म्हणतो न्यूसेलस, म्हणजे हे पण फिमेल गॅमेटोफाइट्स रिलेटेड आहे. आणि पोलन ग्रेन हे काय, मेल गॅमेटोफाइट. म्हणजे वेगळा घटक कोणता असणार आहे, ऑप्शन डी, मेल गॅमेटोफाइट.
नंतर क्वेश्चन 8 बघा, विच ऑफ द फॉलोइंग इनकरेक्ट इन अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मशी रिलेटेड इनकरेक्ट असलेली ऑप्शन सिलेक्ट करायचं आपल्याला. इनकरेक्ट असलेला ऑप्शन बघा, पोलन ग्रेन हॅप्लॉइड. करेक्ट आहे पोलन ग्रेन हॅप्लॉइड, कारण मेल गॅमेट ऑलवेज हॅप्लॉइड असतात. त्याच्यानंतर मेगास्पोर डिप्लॉइड. मेगास्पोर डिप्लॉइड तर मेगास्पोर मदर सेल डिप्लॉइड असते. मेगास्पोर मदर सेलचं मिओसिस होऊन मेगास्पोर तयार झालं असतं. म्हणजे मिओसिस झालं म्हणजे हॅप्लॉइड असायला पाहिजे, तर डिप्लॉइड. तर आपल्याला सेकंड जे ऑप्शन आहे तेच काय आपलं करेक्ट असणार आहे. इथं हॅप्लॉइड असायला पाहिजे, तर डिप्लॉइड दिलेले. सिनर्जिड हॅप्लॉइड असतात, एंडोस्पर्म डिप्लॉइड असतात. करेक्ट आहे, ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघा, इन द फुली ऑर्गनाइज्ड एम्ब्रियो सॅक जस्ट बिफोर फर्टिलायझेशन व्हॉट इज द रेशो ऑफ हॅप्लॉइड, डिप्लॉइड अँड ट्रिप्लॉइड न्यूक्लिआय. जस्ट बिफोर फर्टिलायझेशन एम्ब्रियो सॅक मध्ये बघा, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन काही इव्हेंट होतात. त्या इव्हेंट नुसार जी प्लॉइडी लेवल असते त्याचं आपल्याला बघायची की हॅप्लॉइड किती सेल असतात, डिप्लॉइड किती असतात आणि ट्रिप्लॉइड किती असतात. तर आपण जर बघितलं बघा, ही कंडिशन असती जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. तर वरच्या 3 सेल जे आहेत अँटीपोडल सेल ह्या हॅप्लॉइड आहेत. नंतर आता हे जे इथं 2 पोलार न्यूक्लिय असतात बरोबर आहे, पण हे 2 पोलार न्यूक्लिय जस्ट बिफोर फर्टिलायझेशन दोन्ही पोलार न्यूक्लिय एकत्र फ्यूज होऊन इथं सेकंडरी न्यूक्लियस तयार होतं आणि सेकंडरी न्यूक्लियस असते डिप्लॉइड आणि ह्या खालच्या तिन्ही पण काय हॅप्लॉइड. तर काय असणार आहे आपल्याकडे रेशो काय असणार आहे बघा, हॅप्लॉइड किती आहेत आपल्याकडे, हॅप्लॉइड बघा वरी 3 खाली 3 म्हणजे ह्या 3 आणि ह्या 3 6. त्याच्यानंतर डिप्लॉइड 1, हॅप्लॉइड 6, डिप्लॉइड 1 आणि ट्रिप्लॉइड 1 पण नाही, म्हणजे 6:1:0. ऑप्शन सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा क्वेश्चन थोडं ट्विस्ट आहे, हे क्वेश्चन भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युज होणार आहे की प्लॉइडी लेवल विचारलेले आणि ते रेशो विचारलेले त्याच्यानुसार. मग रेशो कसा काढायचा, ते 6 कुठून आले, तर हॅप्लॉइड किती आहेत या एम्ब्रियो सॅक मध्ये, हॅप्लॉइड सेल किती आहेत, 6 सेल आहेत बघा. वरच्या 3 अँटीपोडल सेल हॅप्लॉइड आहेत, खालच्या 2 सिनर्जिड आणि 1 सेल ह्या पण हॅप्लॉइड आहेत, म्हणजे 6 हॅप्लॉइड. डिप्लॉइडचा जर विचार केला नंतर काय डिप्लॉइडचा विचार केला तर सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड म्हणजे एक डिप्लॉइड आणि ट्रिप्लॉइड तर काहीच नाही. ट्रिप्लॉइड कधी व्हायले आफ्टर फर्टिलायझेशन, एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड असतो, पण आपल्याला बिफोर फर्टिलायझेशनचं चालू आहे. तर 0, 6:1:0 हे करेक्ट ऑप्शन असणार आहे आपण. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 10. आता हा क्वेश्चन पण अत्यंत सोपा आहे बघा. द मेथड ऑफ प्रोपॅगेशन बाय रूट कटिंग इज प्रॅक्टिसाइज इन. आता मेथड ऑफ प्रोपॅगेशन बाय रूट कटिंग, रूट कट करून जे मेथड वापरले जातं सेक्सुअल रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, त्याचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं, त्याचं स्टेट बोर्ड मध्ये सरळ सरळ एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ब्लॅकबेरी. करेक्ट आन्सर डी असणार आहे. त्याच्यानंतर बघा 11 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, मोनोथिकस अँथर हॅज पोलन सॅक. जनरली अँथर कसा असतो, डायथिकस असतो. जनरली अँथर कसा असतो आपला डायथिकस, आणि डायथिकस अँथर असल्यामुळे प्रत्येक थिकामध्ये ह्या थिकात आणि ह्या लेफ्ट आणि राईट दोन्ही थिकामध्ये जर बघितलं आपण तर 2-2 एम्ब्रियो शाखा असतात. तर किती असतात एम्ब्रियो शाख किंवा पोलन सॅक, 4 असतात. पण आपल्याला इथं मोनोथिकस मध्ये फक्त एका बाजूचं विचार करायचं, तर किती शाख असणार झाल्या 2. करेक्ट ऑप्शन असणार आहे बी. कारण जनरली आपलं जे अँथर असते हे डायथिकस असते. डायथिकस असल्यानंतर त्याच्यात 4 पोलन सॅक असतात. तर आपल्याला विचारले मोनोथिकस, म्हणल्यावर हाफ बाजूचा विचार करायचा, त्याच्यात 2 थिका असणार पोलन सॅक. 12 नंबरचा क्वेश्चन बघा, पॉलिनेशन रिलेटेड आहे बघा. द पॉलिनेशन ऑफ 2 फ्लावर ऑन अ डिफरंट प्लांट इज नोन ऍज. 2 वेगवेगळ्या प्लांट मधल्या फ्लावर मध्ये जर पॉलिनेशन होत असेल तर काय म्हणतो आपण. सरळ सरळ बघा, सोपा क्वेश्चन आहे. डायसोगॅमी तर घेणे देणं नाही, क्लिटोगॅमस हे पण घेणे देणं नाही. राहिलं काय, हे 2 ऑप्शन तर इलिमिनेटच पाहिले. राहिलं काय आपल्याकडे झिटोनोगॅमी आणि झिनोगॅमी. झिटोनोगॅमी काय, सेम प्लांट बट डिफरंट फ्लावर. इथं काय विचारलंय, प्लांटच चेंज झालेत म्हणजे डिफरंट प्लांट. तर इथं सरळ आन्सर येणार आहे झिनोगॅमी, क्रॉस पॉलिनेशन. ऑप्शन ए करेक्ट असणार आहे. नंतर क्वेश्चन नंबर 13 बघा, बोथ ऍटोगॅमी अँड झिटोनोगॅमी आर प्रिव्हेंटेड इन. ऍटोगॅमी आणि झिटोनोगॅमी दोन्ही प्रिव्हेंट केले जातात. कोणत्या प्रकारच्या फ्लावर मध्ये ऍटोगॅमी आणि झिटोनोगॅमी दोन्ही प्रकारचं पॉलिनेशन होऊ शकत नाही. तर बघा आता ऍटोगॅमी आणि झिटोनोगॅमी न होण्यासाठी कंडिशन काय असायला पाहिजे, सरळ सरळ आपल्या डोक्यात आलं पाहिजे की ऍटोगॅमी आणि झिटोगॅमी जर समजा प्रिव्हेंट करायचं असेल तर फ्लावर मस्ट बी युनिसेक्सुअल किंवा आपण मोनोसेक्सुअल म्हणतो. तर
पपई आहे बेस्ट एक्झाम्पल. बुकमध्ये दिलेला फर्स्ट सुरुवातीचं पहिले एक्झाम्पलच पपई आहे. तर हे काय युनिसेक्सुअल फ्लावर आहे, तर इथे ऑटोगॅमी आणि झिटोगॅमी दोन्ही पण प्रिव्हेंट होतं. क्वेश्चन नंबर 14 बघा. क्रॉस पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट इज कॉल्ड ॲज. क्रॉस पॉलिनेशन थ्रू इन्सेक्ट म्हणजे क्रॉस पॉलिनेशन दिले, कारण इन्सेक्ट थ्रू एजंट व्हॅल्यू म्हणजे क्रॉस पॉलिनेशनच असणार. तर सरळ सरळ आपल्याला इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होत असताना ते आपण त्या टर्मला काय म्हणतो, तर इन्सेक्ट थ्रू पॉलिनेशन होत असेल तर आपण त्याला एंटेमोफिली म्हणतो. ऑप्शन सी. हे बघा अँथ्रोपोफिली, त्याच्यानंतर ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली म्हणजे आपल्याला बर्ड थ्रू माहित आहे. आता हे एंटेमोफिली म्हणजे पॉलिनेशन ऑकर्स थ्रू इन्सेक्ट. तर आपला करेक्ट आन्सर सीच असणार आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15. विंड पॉलिनेशन इज कॉमनली इन. विंड पॉलिनेशन ही थोडी मिस्टेक झाली वाटतं. इन पॉलिनेशन कॉमनली ऑकर इन असं असायला पाहिजे होतं. तर विंड पॉलिनेशन कॉमनली कोणत्या प्रकारच्या प्लांट मध्ये ऑकर होतं किंवा कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये आढळून येतं. तर हवे थ्रू पॉलिनेशन होत असेल तर बघा त्याचं बेस्ट एक्झाम्पल बघा मेज वगैरे. मेज वगैरे हे कशात येतात, तर ग्रासेस मध्ये येतात. तर याची ग्रासेसची फॅमिली असते, तर ग्रासेस मध्ये जास्त प्रकारचं पॉलिनेशन हे विंड थ्रू केलं जातं. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे बी, ग्रासेस. नंतर क्वेश्चन नंबर 60 बघा. क्वेश्चन नंबर 16 मध्ये बघा. लॉंग रिपल लाईक पोलन ग्रेन आर सीन इन सम डॅश प्लांट किंवा विच ऑफ द फॉलोइंग प्लांट असं कन्सिडर करा तुम्ही. तर रिपल लाईक पोलन ग्रेन असली पाहिजे, म्हणजे पोलन ग्रेन कसे असे थ्रेड लाईक रिबल लाईक असायला पाहिजे. पोलन ग्रेन स्पेरिकल नाही. असं कुठं बघितलं होतं आपण, तर आपण हे बघितलं होतं बघा त्यावेळेस पॉलिनेशन वॉटर मध्ये होऊ लागलं. तर इथं ऑप्शन वॉटर रिलेटेड म्हणलं तर ऍक्वॅटिक प्लांट. ऑप्शन करेक्ट असणार आहे ए, ऍक्वॅटिक प्लांट्स. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 17 बघा. चूज द मिसमॅच ऑप्शन. मिसमॅच ऑप्शन चूज करायचे, चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. बघा आता विंड अॅनिमोफिली करेक्ट आहे. त्याच्यानंतर वॉटर, वॉटर मध्ये झूस टेरावल्स दोन्ही हायड्रोफिली हे पण करेक्ट आहे. इन्सेक्ट, इन्सेक्ट मध्ये एंटेमोफिली सॅल्विया हे पण बरोबर आहे. आता बर्ड आणि ऑर्निथोफिली हे बरोबर आहे. बर्ड थ्रू होत असेल तर ऑर्निथोफिली म्हणतो, पण हे जे एक्झाम्पल आहे ऍडम्सोनिया हे बॅट्स रिलेटेड आहे. ज्यावेळेस बॅट थ्रू पॉलिनेशन होतं त्याचं जे एक्झाम्पल आहे, चिरिप्टेरोफिलीचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ऍडम्सोनिया. तर हे मिसमॅच आहे, म्हणजे करेक्ट आन्सर आपलं डी असणार आहे. त्याच्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन बघा. इन फ्लावरिंग प्लांट द पोलन ट्यूब फर्स्ट अराइव्ह इन. फ्लावरिंग प्लांट मध्ये ज्यावेळेस पॉलिनेशन होत असतो त्यावेळेस पोलन ट्यूब फर्स्ट अराइव्ह इन, म्हणजे पोलन ट्यूब फर्स्ट टाइम एंट्री कुठे घेत असते, तर पोलन ट्यूब एंट्री कुठून घेते, तर सिनर्जी. ऑप्शन सी हे करेक्ट असणार आहे, सिनर्जी. 19 नंबरचा क्वेश्चन बघा आता. सिनगॅमी इज द प्रोसेस इन विच. आता सिनगॅमी इज द प्रोसेस इन विच. सिनगॅमी ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये काय होतं, तर सिनगॅमी काय सोपं आहे. सिनगॅमी आणि ट्रिपल फ्युजन आपण या दोन प्रोसेस फर्स्ट चॅप्टर मध्ये आहे बघा. सिनगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ एग सेल विथ फर्स्ट मेल गॅमेट, म्हणजे काय मेल गॅमेट फ्यूज विथ फिमेल गॅमेट हे पण करेक्ट आहे. त्याच्यानंतर पोलन ट्यूब इंटर हे तर घेणं देणंच नाही. त्याच्यानंतर पोलन ट्यूब इंटर इंटू बोल थ्रू चलेजा हे पण काही नाही. त्याच्यानंतर व्हेजिटेटिव्ह सेल अँड ट्यूब हे पण नाही. तर आता करेक्ट आन्सर असणार आहे आपले ए, मेल गॅमेट फ्यूज विथ फिमेल गॅमेट. बरोबर. 20 नंबरचा क्वेश्चन बघा आता. टेस्टा ऑफ सीड इज प्रोड्युस्ड फ्रॉम. टेस्टा म्हणजे काय, सीड कोट. सीड कोट जी असती ही कशापासून बनते, आफ्टर फर्टिलायझेशन बघा प्रत्येक गोष्टी ओव्हरी कन्वर्ट होती, ओव्हल कन्वर्ट होतं, त्याच्यानंतर इंटुगिमेंट वगैरे सगळ्या गोष्टीचं कन्वर्ट होऊन काही ना काही तयार होतं. तर टेस्टा म्हणजे सीड कोट कशापासून तयार होते बघा. ओव्हरी वॉल नाही, हायलमचं तर घेणं देणंच नाही. त्याच्यानंतर फ्युनिकल पण नाही. राहिलं का आउटर इंटुगमेंट ऑफ ओव्हल. आउटर इंटुगमेंट जे आहेत ओव्हलचे त्याचं कन्व्हर्जन होत असते टेक्स्टा म्हणजे सीड कोट मध्ये. आता 21 नंबरचा क्वेश्चन. द फेनॉमेनॉन ऑफ पोलन ग्रेन ऑफ अदर फ्लावर जर्मिनेट रॅपिडली ऑन स्टिग्मा दॅन पोलन ग्रेन ऑफ सेम फ्लावर. दुसऱ्या एखाद्या फ्लावरचं पोलन ग्रेन दुसऱ्याच एखाद्या पिसीच्या फ्लावरच्या स्टिग्मावर जर समजा रॅपिडली जर्मिनेट म्हणजे ग्रो होत असेल तर त्या टर्मला आपण काय म्हणतो, तर ऑप्शन ए आहे बघा प्रोटेंड्री. प्रोटेंड्री म्हणजे आपल्याला माहित आहे काय, इथं मेल गॅमेट मॅच्युअर होतो बिफोर फिमेल गॅमेट, म्हणजे अँड्रोशियम मॅच्युअर बिफोर गायनोशियम येतं नाही. त्यानंतर प्रोटोगायनी याच्यात त्याच्या अपोजिट असणार, गायनोशियम मॅच्युअर बिफोर अँड्रोशियम म्हणजे हे पण येणार नाही. त्याच्यानंतर पॉलिनेशन शेवटचा ऑप्शन बघा बरं, पॉलिनेशनची डेफिनेशन सरळ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेनचं आहे म्हणजे हे पण नाही. राहिलं ऑप्शन आपलं सी,
प्रीपोटेन्सी. आता ह्या 3 ऑप्शन एलिमिनेट केल्यामुळे आपल्याला करेक्ट माहित जरी नसेल तरी आन्सर निघत असं. फक्त एलिमिनेट करता आलं पाहिजे की ह्या क्वेश्चन्स रिलेटेड या काही जे खाली दिलेले ऑप्शन आहेत ते क्वेश्चन्स रिलेटेड येतात का, हे एलिमिनेट करत गेलं तरी आपल्याला एखाद्या वेळेस आपण राईट शेवटी आन्सरवर पोहोचतो. बघा त्याच्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन बघा. पोलन आउटर लेअर इज कॉल्ड. पोलनची जी आउटर लेअर असते त्याला आपण काय म्हणतो? पोलन आउटर लेअर म्हणजे त्याला इथं आपण काय म्हणतो? आउटर लेअरला एक्झाईन. तिथं असायला पाहिजे एक्झाईन, एच्या ठिकाणी एक्झाईन. त्याच्यानंतर दिस इज मेड अप ऑफ. एक्झाईन कशापासून बनलेली असती? स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन. त्याच्यानंतर ऑब्सेंट. दिस इज ऑब्सेंट ऑन डॅडॅस. जिथं पोरोस्पोलेनिन ऑब्सेंट असते त्याला आपण काय म्हणतो? जर्म स्पोर. म्हणजे सीच्या जागेवर जर्म स्पोर असायला पाहिजे. तर तसं असलेला ऑप्शन बघा, एच इथं इंटाईन म्हणजे इथं एक्झाईन असायला पाहिजे. आउटर लेअर एक्झाईन असते म्हणजे हे इलिमिनेट झालं. त्याच्यानंतर ऑप्शन बी मध्ये बघा, एच्या ठिकाणी एक्झाईन बरोबर आहे, बीच्या ठिकाणी स्पोरोपोलेनिन बरोबर आहे आणि सीच्या ठिकाणी जर्म स्पोर बरोबर. म्हणजे आपला ऑप्शन बी हे करेक्ट असणार आहे. बघा हे पण क्वेश्चन बघा, काही विद्यार्थ्याला ते 3 रिकाम्या जागा बघूनच काही विद्यार्थी घाबरून जातात की आता काय याचं ऑप्शन काय असणार आहे. काही जणाला क्वेश्चन येत असतो, सोपा आहे क्वेश्चन, पण थोडं गोंधळात पडतात. तर काही नाही, डायरेक्ट क्वेश्चन मध्ये जे जे तुम्हाला माहिती आहे ते आधी फिल करीत जा आणि त्याच्यानुसार खाली ऑप्शन सिलेक्ट करत बघा. 23 नंबरचा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट पोलर ग्रेन. पोलर ग्रेन रिलेटेड चुकीचं वाक्य ओळखायचं आपल्याला. नॉट ट्रू म्हणून. तर बघा, दे फॉर्म वेल प्रिझर्व्ड फॉसिल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्पोरोपोलेनिन. करेक्ट आहे, कारण स्पोरोपोलेनिन हे नॅचरली काय हार्ड सबस्टन्स आहे. एन्झायमॅटिक डिग्रेडेशन होत नाही, त्याच्यानंतर कोणत्याच पीएचचा याच्यावर इफेक्ट होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे टेम्परेचरचा पण इफेक्ट होत नाही, म्हणून हे एक नॅचरली हार्ड मटेरियल आहे, रेजिस्टन्स मटेरियल आहे. तर प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करायला बरोबर आहे. नंतर कॅन बी पोलन ग्रेन कॅन बी प्रिझर्व ऍट -190 डिग्री सेल्सिअस इन लिक्विड नायट्रोजन. बरोबर आहे, कायरो प्रिझर्वेशनचं म्हणजे हे दोन्ही बरोबर आहे. त्याच्यानंतर इट इज अलर्जी कॉज, इट्स अलर्जी कॉज निमोनिया. तर पोलन ग्रेनची जी अलर्जी आहे, पोलन ग्रेनची अलर्जी म्हणून निमोनिया डिसऑर्डर होऊ शकते, हे एक सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इट कॅन बी सेड इन 2 or 3 सेल स्टेज. म्हणजे हे पण करेक्ट आहे, आपण बघितलेलं हे पण करेक्ट आहे आणि हे पण करेक्ट आहे. आपल्याला ओळखायचं चुकीचं. तर बघा, इट्स अलर्जी कॉज निमोनिया. निमोनिया तर बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ना, बॅक्टेरियामुळे होतो. तर निमोनिया पोलन ग्रेन म्हणून कसं, पोलन ग्रेन पार्फेनियम नावाचं की पार्फेनियम असं काहीतरी डिसऑर्डर बघा, निमोनिया नाही. तर ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी. म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे, हे रॉंग आहे. बरोबर, कारण आपल्याला चुकीचं ऑप्शन ओळखायचं, तर चुकीचं सी आहे. तर करेक्ट आन्सर याचं सी असणार आहे. बघा 24 क्वेश्चन बघा काय म्हणतो. दिस कंडिशन इज नॉट फेवरेबल फॉर ॲटोगॅमी इन फ्लावर. ॲटोगॅमी साठी कोणती कंडिशन ही नॉट फेवरेबल म्हणजे फेवरेबल नाही. ॲटोगॅमी साठी बायसेक्सुअल फ्लावर तर फेवरेबल कंडिशन आहे, कारण बायसेक्सुअल फ्लावर म्हणल्यावर तिथल्या पॉलिनेशन होऊ शकतं. म्हणजे हे करेक्ट आन्सर आहे. म्हणजे ते आपल्याला नॉट म्हणजे चुकीचं ओळखायचं. पण होमोगॅमी म्हणल्यावर सेम हाईटला सेम म्हणल्यावर ते पण आहे. क्लिटोगॅमी म्हणजे क्लोज फ्लावर, म्हणजे तिथं पण ॲटोगॅमी होऊ शकते. इथं हार्कोगॅमी म्हणजे इथं काय व्हायले, ॲटोगॅमी प्रिव्हेंट व्हायले, हार्कोगॅमी म्हणजे करेक्ट ऑप्शन असणार आहे डी. लास्टचा जे क्वेश्चन आहे बघा काय म्हणतो. एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट इज नोन ॲज. आता एम्ब्रियो जर डायरेक्ट आपण न्यूसेलस आणि इंटिग्युमेंट पासून जर तयार करत असाल तर त्याला काय म्हणतो आपण बघा. त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, अपोगॅमी. हे तर असोप्राई नाही, असोगॅमी पण नाही, अपोमिक्सिस पण नाही. आता ह्याचं करेक्ट आन्सर असणार आहे अँड ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. बघा लॉजिक पण कसा लागू शकतो बघा. एम्ब्रियो आणि एम्ब्रियोनी शब्द दिलाय, एम्ब्रियो डेव्हलप फ्रॉम, आणि इथं ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियो आणि एम्ब्रियो आणि ह्याच्यावरून पण आपल्याला थोडी हिंट भेटू शकते. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे डी. बघा, तर हे जे काही क्वेश्चन आहेत, हे क्वेश्चन इथून मागे विचारलेले आहेत सीएटीला, आणि इथून पुढे जरी क्वेश्चन आता हे रिपीट होणार नाहीत, पण ह्या क्वेश्चन नुसार तुम्हाला एक आयडिया येते की समजा अशा प्रकारचे क्वेश्चन विचारतात फर्स्ट चॅप्टर मधून, तर तुम्ही ह्या प्रकारची तयारी करून जाऊ शकतात. की आता जर समजा विचारलं तर आता काय विचारू शकतात, ॲडव्हेंटेटिव्ह पॉलीएम्ब्रियोनीवर विचारलंय तर अपोमिक्सिस वर विचारू शकतात. त्याच्यानंतर पार्थिनोकार्पी आहे, त्याच्यानंतर पार्थिनोजेनेसिस आहे. ह्या काही गोष्टी आहेत. समजा ह्या गोष्टीवर पुढे ते सिपॅनोगॅमी म्हणजे काय असते, हे काही छोट्या छोट्या ज्या टर्म आहेत त्याच्यावर पण एमसीक्यू तयार करू शकतात. तर तुम्हाला हे जे काही क्वेश्चन आहेत ह्या क्वेश्चनला रिपीट होतील असं नाही, पण ह्या क्वेश्चनवर बेस्ट क्वेश्चन तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे
ह्या क्वेश्चन्स रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट जरी क्लिअर करून गेला तरी तुम्हाला मार्क येऊ शकतात फर्स्ट चॅप्टर मधून. आता आपण सेम अशाच प्रकारे जे सेकंड चॅप्टर आहे, सेकंड चॅप्टर मधले पण अशीच 25 आपण एमसीक्यू घेऊन येऊ जे मागच्या सीईटीच्या एक्झाम मध्ये विचारलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला आयडिया पण येते. तर सेकंड चॅप्टरचा जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ तुम्हाला भेटावं. जर तुम्हाला ही माहिती जर योग्य वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. लगेच का सबस्क्राईब केल्यानंतर काय होईल की समजा दुसरा व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.